या सगळ्या आल्या कोंबड्या खायला टाकल्यावर लगेच येतात. अर्धा जण घुसलेले आहेत, थोड्याशा आलेले आहेत. असा आवाज द्यायला लागतो कोंबड्यांना म्हणजे लवकर येतात. हॅलो गाईज, राहुल पाटील ब्लॉग्स मध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि खूप दिवस झाले आपला ब्लॉग नाही आहेत, तर थोडासा प्रॉब्लेम झालेला म्हणून ब्लॉग नव्हते. आता रेग्युलर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील, म्हणजे एक दिवसात 2 दिवसात तुम्हाला नक्की ब्लॉग बघायला भेटेल. आणि आता चालू शेतावर, कारण की पावसात आमचा पूर्ण भात भिजलेला ना, तो सुकवला आणि आज जोडून झाला. तर त्याला चाललं घरी आणायला. तर आम्ही चाललो, ते पप्पा पण आहेत मागं. आणि आम्ही एक नवीन पोल्ट्री फार्म पण चालू केले गावठी कोंबड्यांचा, तो पण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा. पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ खूप भारी व्हिडिओ होणार आहे. पूर्ण पाच भिजलेला ना, तो आता मस्त सुकवला. आता लावले गोणीत भरीत. आणि तो झाले आमच्या बेड्यावर नाचा ना, बेड्यावर तो जाईल चक्कीत. तर आता इथून आपण मी पोल्ट्री फार्म टाकले ना गावठी कोंबड्यांचा, तो तुम्हाला पूर्ण दाखवते. म्हणजे इथून जवळच आहे. इथं आमची शेता होती, इथं पूर्ण भात आधीपासून भिजलेलं नाही. असं झालं पूर्ण, हे कसं भिजलंय तसं झालं. मग तो आत्ता झोडला आणि भात काढून बसले भरून आता चाललं बेड्यावर. नंतर मग जाईल गिरणी. तर जाऊया त्या पोल्ट्री फार्मवर, बघूया. खूप भारी आणि खूप जास्त कोंबड्या आणलेले आहेत. या साईडला पण आमच्या नानासाहेब भात काढीत लावले बघा. असा भात काढतात याच्यावर जोडून असा भात काढतात लावले नानासाहेब भात काढीत. आणि इथं समोर आहे आपला पोल्ट्री फार्म. आपला भात पण तिथे आतमध्येच गेले. तर जाऊया पोल्ट्री फार्ममध्ये कसं आहे बघू, मला दाखवतो. पूर्ण टूर देतो पोल्ट्री फार्मची. या साईडला लावले भाजीपाला, पूर्ण भाजीपाला लावले. या साईडला भेंडी कशी जाते बघा बघा. इथं गेट काही आतमध्ये जायचं असलं तर असा दरवाजा केले, असा दरवाजा खोलाचा. आणि थांब वाजतं काही, हे बांधायला लागतं का नाही ना. ते दरवाजा अशा लावून काठ्या बाजूच्या नेट लावले बाजूच्या. कोंबड्या सगळ्या आतमध्ये फरार आहेत मला, कारण खायला टाकलं तर सगळ्या येतील. मला सगळ्या दाखवतो मस्तपैकी. काम चालू आहे, पूर्ण नाही झाला. आतमध्ये काम चालू आहे. टेक ना खायला या सगळ्या आल्या कोंबड्या खायला टाकल्यावर लगेच येतात. काही येत नाही, अर्धा झाले. तर अर्धा जण घुसलेले आहेत, थोड्याशा आलेले आहेत. असा आवाज द्यायला लागतो कोंबड्यांना म्हणजे लवकर येतात.
आले अजून इकडून अजून येतात बोलत. आल्या कोंबड्या. म्हणजे प्युअर गावठी कोंबड्या आहेत, प्युअर गावठी. आपल्या इथंच वाढलेले आहेत. कोंबड्या खायला घातून तसंच मला मी आतमध्ये दाखवतो. असं पाणी ठेवलेलं आहे. असं पाणी टाकायला आणलेला, पण त्याच्यात जाम घाण करताना मग त्याने पाणीच नाही टाकत. आतमध्ये काम चालू आहे. इथं पण अजून बनवायचं आहे पूर्ण. इथं पूर्ण कोंबड्यांसाठीच बनवायचं आहे. आधीच बनवलेला होता कोंबड्यांसाठी आणि जाम छोटा पडता आता. मग इथं या साईडला पूर्ण ते बनवायचं आहे. असंच बनवायचं आहे या साईडला पण. तर तो बनवून झाल्यावर तो पण तुम्हाला मग दाखवेन. या साईडला पण भाजीवाला लावलेले आहेत. आमची मम्मी काही ना काही करत असतं. या साईडला पूर्ण झाडं लावले त्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत झाडं लावले. मस्त झाडं मोठं पण झाले. या झाडावर या झाडाचा पाला बघा पूर्ण खाल्ले किडी, काहीच नाही ठेवला, पूर्ण पाला खाऊन टाकले. ते या साईडचा तर त्या साईडपर्यंत मम्मीने पुन्हा झाडं लावले आणि ती मस्तपैकी मोठी झाल्या. आमच्या पप्पाया बघ इथे पडले. हे आमच्या पप्पा एवढ्या मोठे झाले. अजून पण सगळीकडे झाडं पण लावायची आहेत. म्हणजे त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापासून झाडं पण लावायची आहेत. म्हणजे त्यांना कोंबड्यांना थंड वाटेल. आणि हे पण साफ करायचे पूर्णपैकी. सध्या ऊन आहे ना म्हणून साफ नाही करत. मग त्यांना कसं इथे त्याच्या खाली जायला भेटतं ना म्हणून ते साफ नाही करत. त्या साईडला पण एक पाणीचा हे ठेवलं बघा इथं. इथं बघा एक पाण्याचं हे ठेवलं खालती. आणि पूर्ण हे असं मुद्दाम ठेवलं कारण की सध्या त्यांना फिरायला जास्त जागा नाही तर याच्यामध्ये जरा लवकर वाढतात. तर गाईस तुम्हाला पण गावठी कोंबडे हवे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला प्युअर गावठी कोंबडे मिळून जातील. तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. लवकरात लवकर जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर विजिट करा. आणि हे हे मुद्दाम ठेवलं आहे आणि मला माहिती आहे ना सावली नाही भेटत ना म्हणून याच्या आतमध्ये घुसून आता वर कसे बसल्या. पहिला आणलेला भात याच्यामध्ये साठवून ठेवत लावले असा. म्हणजे नंतर तो परत हे भरून नेता येतं आणि याच्यामध्ये सेफ राहतं. म्हणजे उंदीर काय घुसत नाही. याला फुल पॅक आहे. तेव्हा स्क्रू मारले फुल पॅक आहे एकदम. म्हणजे आतमध्ये काही शक्यता नाहीत उंदीर. आता जो झाडणं आमचा जाम जुना आहे. म्हणजे तो आधीपासून का मोठं झाले बघा.
पक्का जुनं आहे. आणि या साईडला आम्ही लावले नेट, ही जाली लावले म्हणजे कोंबड्या बाहेर नको जायला. चारी साईडनं पूर्ण ती जाली लावले म्हणजे कोंबड्या बाहेर नको जायला म्हणून ते लावले. आणि रात्रीचे कोंबड्या जातात आतमध्ये घरात, बाहेर म्हणजे साप बीप वगैरे आला ना याच्या खालून तर कोंबडे खाऊन जाईल म्हणून ते जातात रात्री आतमध्ये. आणि काम चालूच आहे थोडा म्हणजे थोडा काम चालूच आहे पूर्ण साईडने. आता थोडे दिवसात ते पण पूर्ण साफ होईल. आणि नंतर या साईडला पूर्ण झाडं लावायची आहेत. त्या साईडला लावली तशी झाडं या साईडला पण पूर्ण येतील. त्या साईडून तिकडून पण झाडं येतील. हे काम चालू. आणि नेट पण पूर्ण खालतून पॅक करायचे. सध्या ते बांबूच लावलेले आहेत. हे बघा सध्या हे बांबूच लावले आहेत म्हणजे खालतून असं ओपन आहे, इथून असं ओपन आहे. पण तो पूर्ण खालतून पॅक करायचे म्हणजे काहीच यायला नको आतमध्ये. तर थोडं काम चालू आहे, तो पूर्ण होईल. तुम्हाला तसं दाखवेन कसं थोडं होत जातं. घरीत लावलं कोंबड्यांना रूम नाही याला लावायचे, काढून टाकायचे इकडे. इथं छोटं कोंबड्यांना पिल्लीन आहे तिथं बांबू लावल्यान. हे इथून या साईडला लावल्यान बांबू. आणि यो नेट म्हणजे इथं छोट्या पिल्ल्यांना एवढा स्पेस आहे ना, छोट्या पिल्ल्यांना जाईल म्हणजे त्यांना इथं फिरायला होईल मस्तपैकी. कोंबड्या त्रास नाही देणार, नाही तर त्यांना कोंबड्या जास्त त्रास देतात छोट्या पिल्ल्यांना. म्हणून इथं हे पण पॅक करत लावलं एवढा. हे लावला नेट लावत म्हणजे पॅक होईल आता पूर्ण. तिथे म्हणजे इथून एक असा येईल, इथून समोरून एक असं येईल आणि त्या इथून ते बघा तसा येईल. जे पूर्ण पॅक होईल म्हणजे छोटे पिल्लं असताना मग ते आतमध्ये बरोबर खेळत जातील. मग त्याला मोठ्या कोंबड्यांचा त्रास पण नाही होणार आणि ऊन पण नाही लागणार जास्त बाहेर. म्हणून एवढं पॅक करत लावले. असं काही झालं पॅक म्हणजे असं पूर्ण पॅक होईल चारी साईडून. आणि मग एक छोटासा रस्ता ठेवू आपण मध्ये याला. आणि बाज आणलेला आम्ही इथं बसायला, इथं मोडूनच गेली पूर्ण. आता गंजले ती, आता बसल्या मोरल. असं पूर्ण पॅक होईल बघा या साईडून एवढा इथपर्यंत पूर्ण पॅक. एवढ्यावरती म्हणजे काहीच आतमध्ये येऊ पण शकत नाही आणि कोंबड्या मग बाहेर जाणार नाही. आणि छोट्या पिल्लांना त्रास पण नाही होणार. ते छोटे पिल्ला सोडले ना तुम्हाला उद्याच्या नाही तर परवाच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला ते पण दाखवतो पूर्ण. कवा नाही पप्पा छोटे पिल्ले ते उद्या ना, तर उद्याच्या नाही तर परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटतील. झालेला पूर्ण पॅक, फक्त हा पट्टा लावायचा बाकी आहे. तो लावून झाला का पूर्ण पॅक होईल. झालं पूर्ण तो पॅक. आणि उद्या परवा हे पण काढायचे, उद्या परवा काढायचं ना, तर उद्या परवा हे पण साफ करायचे पूर्ण. आणि बाजूबाजूला झाडं लावायचे पूर्ण. आलो काम चालू आहे. तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी रोज तो हे दाखवत जाईन काय कसं होतं पुढं. तर नक्की व्हिडिओ बघत जा पूर्ण. आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मला पूर्ण मी दाखवलं कसं काय. आणि बाहेरून असं दिसतं पूर्ण बघा, तेवढ्या लांब आहे बाहेरून. आणि लावून घेतो पप्पा आहे तिथं बघा पूर्ण असं दिसतो बाहेरून. आणि मी निघालो आता घरी. तुम्हाला पण गावठी कोंबड्या हवे असतील तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नक्की प्युअर गावठी कोंबडे मिळून जातील. आणि हा व्हिडिओ आता इथे एंड. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.